यंदा गणपती बाप्पा साध्या वेशात आलेत फेरफटका मारायला, पण गणेश मंडळांच्या कर्णकर्कश डीजेनी बाप्पा नाराज झाले. सिनेमातल्या गाण्यावर भक्तांना वेडेवाकडे नसताना पाहून बाप्पाला विचित्र वाटले. बाप्पाला टाळ मृदुंगाच्या गजराची उणी भासू लागली. बाप्पांनी अनेक मंडळांना भेटी दिल्या, पण सर्वत्र एकसारखीच परिस्थिती दिसत होती. आता तर गणेशोत्सवाचे दिवस संपत आले. बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ आली. धर्तीवरील आपल्या गुप्त सफरीत बाप्पाने बरीच दृश्य पाहिली. डीजेचा कर्णकर्कश गोंगाट, मंडळांमधली स्पर्धा, प्रदूषण, स्वच्छतेचा अभाव आणि कुठेतरी एखाद्या ठिकाणी भक्तीची खरी झलक. आज विसर्जनाचा दिवस. बाप्पा म्हणाले, चला आता माझ्या निरोपाचा सोहळा कसा साजरा होतो ते पाहूया. बाप्पा एका मोठ्या शहरातील विसर्जन मिरवणुकीत पोहोचले. रस्त्यावर हजारो लोकांचा जमाव, ढोल ताशांचा प्रचंड आवाज, त्यावर डीजेची गाणी, काही ठिकाणी दारूच्या नशेत डान्स करणारे तरुण, वाहतुकीत प्रचंड गोंधळ, पोलिसांचे त्रासाने झगडणे. बाप्पा थोडे उदास झाले. मनाशी म्हणाले, माझ्या निरोपाला भक्तिभावाचा गजर हवा होता, टाळ मृदुंगाचा मंगल नाद हवा होता, पण इथे तर कोलाहल आणि उन्माद आहे. बाप्पा आता एका नदी किनारे आले. नदीकाठचे दृश्य तर खूपच विदारक होते. पाण्यात जुन्या मूर्ती आधीच तरंगत होत्या, त्यातच थर्मोकॉलच्या सजावटी, प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, बाटल्या सुद्धा नदीत वाहत होत्या. काही मूर्ती पूर्ण विरघळल्या नव्हत्या, उघड्यावर पडलेल्या. बाप्पा डोळे मिटून गंभीरपणे म्हणाले, विसर्जन म्हणजे मला पाण्यात टाकणे नव्हे, तर निसर्गाशी माझं एकरूप होणं आहे. पण इथे कोणालाच ते उमगलेलं दिसत नाही. अचानक बाप्पाला दुसऱ्या बाजूला वेगळा नजारा दिसला. एका मंडळाने कृत्रिम तलाव तयार केला होता. मातीच्या मूर्ती त्या तलावात विरघळत होत्या. लहान मुले आनंदाने म्हणत होती, बाप्पा, आम्ही तुम्हाला पाण्यात प्रदूषण न करता मातीमध्ये परत पाठवतो, जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्ही पुन्हा आमच्या घरी या. बाप्पांच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले. वा, हीच खरी भक्ती, देव आणि निसर्ग यांच्यातलं नातं जपणारी. संध्याकाळ झाली, रात्र झाली, विसर्जन संपत आलं. आता मात्र बाप्पा भक्तांना म्हणाले, विसर्जन म्हणजे शेवट नाही, तर नव्या सुरुवातीचा संस्कार आहे. माझ्या विसर्जनासोबत गोंगाट, प्रदूषण, कचरा वाढत असेल तर लक्षात ठेवा, देवाचं नाही तर भक्तीचं विसर्जन होतं. मला हवं आहे स्वच्छ नद्या, तलाव, मातीच्या मूर्ती, साधेपणा, हिरवाईचं संवर्धन आणि भक्तांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू. तुम्ही हा बदल आजपासून सुरू केलात तर पुढच्या पिढीला माझा उत्सव निसर्गाशी सुसंगतपणे साजरा करता येईल. माझ्या निरोपाच्या मिरवणुकीत गोंगाट नको, तर भक्तीचा मंगल नाद हवा. भक्तजन हो, माझं विसर्जन नको, तर प्रदूषणाचं विसर्जन हवं. बाप्पा मंद हसले आणि आकाशाच्या दिशेने प्रकट होऊन नाहीसे झाले. पण त्यांच्या शब्दांचा नाद प्रत्येक भक्ताच्या मनात घुमत राहिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, पण पर्यावरणपूरक पद्धतीनेच या. तर मंडळी, कथा इथे संपते, पण संदेश मात्र पुढच्या वर्षीपर्यंत जपून ठेवण्यासारखा आहे बरं का. लक्षात ठेवा, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.